आर्क्टुरसचे प्रवेशद्वार, द गेटवे ऑफ आर्क्टुरस. खरोखरच जेव्हा एखादी व्यक्ती या जगातून प्रस्थान करते तेव्हा ती वायूमध्ये विलीन होते. तो वायू तिच्यासाठी रथचक्राच्या छिद्रासारखा मोकळा होतो. त्यातून ती वरच्या दिशेने चढते. ती सूर्याकडे जाते. तो सूर्य तिच्यासाठी ढोलच्या छिद्रासारखा मोकळा होतो. ती चंद्राकडे जाते. ती अशा जगात जाते जे दुःखाशिवाय आहे. बृहदारण्यक उपनिषद. प्रिझम ऑफ लायरामधून जात असताना काही जीवांनी अभौतिक स्वरूपातच राहण्याचा निर्णय घेतला. या जीवांनी अधिक डेन्स वास्तव असलेल्या विश्वातील, जसे की तिसऱ्या घनतेची पृथ्वी, जीवांच्या सेवेसाठी आपले अस्तित्व प्रेमाने निवडले. त्यांच्या लक्षात आले की विकसित होणाऱ्या भौतिक जगामध्ये जीवनाचा विकास होत असताना त्यांना इतर क्षेत्रामधून मदतीची आवश्यकता भासू शकते. ही मदत मूळ स्वरूपे आर्किटेक्ट्स, देवदूत, एंजल्स, मार्गदर्शक, गाईड्स आणि अदृश्य प्रेरणेच्या रूपात मिळणार होती. हे जीव आर्क्टुरस ताऱ्याच्या क्षेत्राकडे आकर्षित झाले. त्यांच्या सुरुवातीच्या आकर्षणादरम्यान आर्क्टुरस प्रदेशातील ताऱ्यांचे क्षेत्र त्याच्या सध्याच्या स्वरूपापेक्षा थोडे वेगळे होते, पण त्या भागाची ऊर्जा कायम राहिली आहे. आर्क्टुरसच्या सामान्य क्षेत्रामध्ये काळ आणि अवकाशाच्या रचनेत फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम एक प्रवेशद्वार किंवा चौक क्रॉसरोड्स आहेत. डायमेन्शनल इन्फ्युजन पासून लोकवस्ती असलेल्या इतर जवळजवळ प्रत्येक क्षेत्रांमधून हे प्रवेशद्वार बहुआयामी रीतीने जाते. याची जाणीव त्या जीवांना लवकरच झाली. त्यानंतरच त्यांना त्यांच्या ध्येयाची समज येऊ लागली. ते ध्येय म्हणजे जागरूकतेच्या अनेक पातळ्यांवरून चेतनेला मदत करणे हे होते. आर्क्टुरसचे ध्येय बहुआयामी आहे. त्यातील एक संकल्पना अशी आहे की ते मानवजातीसाठी एक आदर्श म्हणून सेवा करतात. ते एखाद्या व्यक्तीचे किंवा समाजाचे भविष्यकालीन रूप दर्शवतात. त्यांची ऊर्जा तिच्या निसर्गामुळे एक चुंबकीय शक्ती आहे जी अस्तित्वाच्या अगदी खोलातून सकारात्मक क्षमता आणि एकात्मता बाहेर खेचून आणते. पृथ्वी आपल्या उत्क्रांतीमध्ये कुठे चालली आहे याचे प्रतिबिंब ते दर्शवतात. एकदा का मानवजात अभौतिकतेमध्ये उत्क्रांत झाली की आर्क्टुरसच्या व्यापक चेतनेसारखी चेतना प्राप्त करणे हे तिचे आदर्श ध्येय असेल. ते स्वतःला एका सामूहिक मॅट्रिक्सच्या रूपात ओळखतात जे चेतनेच्या उत्क्रांतीच्या कल्पनेसाठी वचनबद्ध आहेत. बऱ्याचदा आर्क्टुरन जीव मानवांसमोर देवदूतांच्या रूपात प्रकट होतात. हे सर्वश्रुत आहे की देवदूताच्या उद्देशांपैकी एक म्हणजे मानवतेची सेवा करणे होय. खऱ्या अर्थाने आर्क्टुरसचे मानवजातीशी एक समर्पण आहे. त्यांनी भौतिक जीवांच्या माध्यमातून भौतिकतेबद्दल शिकण्याचे निवडले आहे. ते निसर्गतः इथेरियल, सूक्ष्म किंवा आकाशीय आहेत. त्यांची ऊर्जा एखाद्या अस्तित्वाच्या जाणीवेसारखी, सर्जनशीलतेच्या लाटेसारखी किंवा बिनशर्त प्रेमासारखी अनुभवली जाऊ शकते. ते ज्या व्यक्तीशी संपर्क साधत आहेत तिच्या श्रद्धा प्रणालीनुसार स्वतःला प्रकट करतात. अधिक पारंपरिक धार्मिक लोकांसाठी ते देवदूतांच्या रूपात असतील. काही आधुनिक शोधकांसाठी कदाचित परग्रहवासी किंवा भविष्यकालीन स्वतःचे रूप म्हणून असतील. दोन्ही प्रकारे परिणाम एकच असतो. भौतिक जीवांच्या आणि पर्यायाने संपूर्ण समष्टीच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या एका खऱ्या अर्थाने प्रेमळ जीवाशी झालेला संवाद. कारण ते भौतिकतेची सेवा करतात, त्यामुळे ते केवळ ग्रहावरील मानवासारख्या जीवाशीच संवाद साधत नाहीत, तर अशा अदृश्य साम्राज्यांशीही संपर्क साधतात ज्यांची उत्क्रांती मानवापेक्षा वेगळी आहे. प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे एक दैवी साम्राज्य असते, म्हणजेच वनस्पती, खनिजे आणि प्राणी साम्राज्याची चेतना ऊर्जा. आणि आर्क्टुरन ऊर्जा ग्रहाच्या दैवी साम्राज्याच्या एक उच्च पैलू म्हणून कार्य करते. येथे पुन्हा ते भविष्यातील उत्क्रांतीच्या आदर्शाचे
प्रतिबिंब दर्शवण्याच्या कल्पनेची पुनरावृत्ती करतात. अल्पसंख्येने असे आक्टोरन आहेत जे सेवा करण्यासाठी भौतिकतेचा अनुभव घेण्याचे निवडतात. जन्म प्रक्रियेतून भौतिक जगात प्रवेश करण्याऐवजी ते भौतिक जगातील आधीपासून अस्तित्वात असलेल्या शरीरात थेट प्रवेश वॉक इन करणे निवडतात. त्यांना जन्माच्या प्रक्रियेतून येण्यासाठी कोणत्याही गरजेची किंवा कर्मबंधाची आवश्यकता नसते. आत्म्यांमधील विविध करारांद्वारे एक अदलाबदल ट्रेड प्रस्थापित होतो. भावनिकदृष्ट्या वेदनेत असलेल्या एखाद्या मानवाचा आत्मा उपचारांसाठी आर्क्टुरस क्षेत्रात प्रवेश करतो आणि जिज्ञासू आर्क्टुरियन तात्पुरत्या काळासाठी या ग्रहावर शरीर धारण करतो. आर्क्टुरस भौतिक जीवांना जी प्राथमिक सेवा प्रदान करतो ती म्हणजे भावनिक उपचार. आर्क्टुरस हे एखाद्या प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा एक क्षेत्र रियाल्म आहे आणि आर्क्टुरसच्या या क्षेत्रामध्ये ज्या पृथ्वीवरील आत्म्यांनी क्लेशदायक मृत्यू किंवा जीवन अनुभवले आहे त्यांच्यावर उपचार केले जातात आणि त्यांना पुनर्जीवित केले जाते. कारण आर्क्टुरसचे प्रवेशद्वार पृथ्वीशी बहुआयामी रीतीने जोडले आहे, त्यामुळे पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक आत्म्याला ग्रहावर पोहोचण्यापूर्वी आर्क्टुरस क्षेत्रातूनच जावे लागते, जोपर्यंत ते जाणीवपूर्वक तसे न करण्याचा निर्णय घेत नाहीत. हे जन्म घेत असलेल्यांना उपचार प्रदान करते आणि येऊ घातलेल्या भौतिक जीवनासाठी त्यांच्या निवडी आणि इच्छांना बळकट करते. आर्क्टुरसचे प्रवेशद्वार अभौतिक चेतनेला भौतिकतेच्या आणि पर्यायाने लैंगिकतेच्या तीव्र केंद्रीकरणासाठी तयार करते. आर्क्टुरस जागरूकतेच्या दृष्टिकोनातून भौतिकता आणि लैंगिकता ही एकाच गोष्टीची अभिव्यक्ती आहे. आर्क्टुरस ऊर्जा लैंगिक उपचारांच्या सेक्शुअल हिलिंगच्या विविध प्रकारांमध्ये विशेष पटाईत आहे, जसे की बालपणात किंवा प्रौढावस्थेत झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये. आर्क्टुरसची उपचार करणारी ऊर्जा शोषित आणि शोषण करणारा या दोघांसाठीही तितकीच पोषण असते, कारण दोघेही प्रचंड वेदनेत असतात. या प्रकरणांमध्ये सिरियस आर्क्टुरस हिलिंग मॅट्रिक्सचा वापर अत्यंत प्रभावी ठरू शकतो. सिटाशियन्स, विशेषतः डॉल्फिन्स, वेदनेत असलेल्या लोकांसाठी सिरियस आर्क्टुरस मॅट्रिक्सचे प्रतिनिधित्व करू शकतात, कारण डॉल्फिन त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये अत्यंत लैंगिक आणि बिनशर्त प्रेमळ असतात. त्यामुळे ते सिरियस आर्क्टुरस हिलिंग मॅट्रिक्सचे भौतिक प्रकटीकरण म्हणून कार्य करू शकतात. हे मॅट्रिक्स पूर्णपणे निरुपद्रवी आहेत, जे अत्यंत खोल पातळीवर सूक्ष्म उपचार प्रदान करतात. मृत्यूच्या वेळी मानवी चेतना आर्क्टुरस क्षेत्रातून प्रवास करते. तिथे जोपर्यंत ते त्यांच्या एका मोठ्या वास्तवाकडे जागे होत नाहीत तोपर्यंत त्यांचे संगोपन आणि काळजी घेतली जाते. क्लेशदायक मृत्यूच्या बाबतीत अत्यंत कोमलता आणि उपचार सामायिक केले जातात, जेणेकरून जागृत होणार असलेला आत्मा सहजपणे पुढील प्रवासात मार्गक्रमण करू शकेल. मृत्यूपूर्वी किंवा मृत्यूनंतरच्या अनुभवांमध्ये नियर डेथ ऑर आफ्टर डेथ एक्सपिरियन्सेस बऱ्याचदा बोगद्याच्या शेवटी दिसणारा प्रकाश हा प्रत्यक्षात आर्क्टुरस कंपनाचे प्रतिनिधित्व असतो. हे कंपन अनुभवणाऱ्याच्या स्वतःच्या श्रद्धा प्रणालीनुसार भाषांतरित केले जाईल. कारण आर्क्टुरस प्रामुख्याने 6व्या घनतेचे आहे, त्यामुळे बऱ्याचदा याला ख्रिस्त किंवा बुद्ध कंपन म्हणून पाहिले जाते. या प्रकाशाची तुलना भविष्याशी किंवा एखाद्या व्यक्तीच्या उच्च आत्म्याशी ख्रिस्त सेल्फ शी जोडले जाऊ शकते. त्यामुळे एका अर्थाने मृत्यू प्रक्रियेदरम्यान व्यक्ती आपल्या उच्च आत्म्यामध्ये विलीन होत असतो, जी फ्रिक्वेन्सी रेंज जवळजवळ आर्क्टुरस क्षेत्रासारखीच असते. तिथे उपचार घडतात. समस्त सृष्टीमध्ये असे काहीही नाही जे मानवी आत्म्याला आर्क्टुरस कंपना इतके पूर्णपणे बरे करते, त्याचे पोषण करते आणि त्याला
पुनर्जीवित करते. आर्क्टुरस कंपनाशी समानार्थी असलेली दुसरी संकल्पना म्हणजे सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी. जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी निर्माण करत असते तेव्हा ती क्रिएटरच्या ऊर्जेशी एकरूप होते. आर्क्टुरस हा क्रिएटरचा एक मेसेंजर म्हणून कार्य करत असल्याने ही कंपने बरीच सारखी असतात. अशा प्रकारे आर्क्टुरस सुरुवातीपासूनच मानवतेशी जवळून जोडला गेला आहे, कारण मानवता नेहमीच काहीतरी नवीन निर्माण करत असते. आर्क्टुरस हे एका ताऱ्यापेक्षा बरेच काही आहे. ही अशी वारंवारिता आहे जी एखाद्याच्या स्वतःच्या आत असते. ही निर्मिती, उपचार आणि उत्क्रांतीची वारंवारिता आहे. ते पृथ्वी आणि इतर विकसित होत असलेल्या भौतिक ग्रहांच्या सुरुवातीपासूनच त्यांच्यासोबत आहेत. गॅलेक्टिक फॅमिलीच्या आकाशगंगेतील कुटुंबाच्या कथेमधील ते एखाद्या पात्रापेक्षा एका सुप्त प्रवाहासारखेच जास्त आहेत. असा प्रवाह जो संपूर्ण डायमेन्शनल इन्फ्युजनच्या संकल्पनेमध्ये सदैव उपस्थित असतो. आर्क्टुरसची ऊर्जा हा एक सुप्त प्रवाह आहे जो सातत्याने आपल्याशी संवाद साधतो, ज्यामुळे पृथ्वीचे ग्रहावरील वातावरण बऱ्याचदा आर्क्टुरन ऊर्जेचे अशा रूपात भाषांतर करते ज्याचा उद्देश व्यक्तींना भावनिकदृष्ट्या जागृत करणे हा असतो. याचे एक उदाहरण म्हणजे लेंटिक्युलर क्लाउड, भिंगाच्या आकाराचे ढग. एक विस्मयकारक ढगांची रचना जी स्वतःला एखाद्या तबकडीच्या आकारात ढाळते. ते एखाद्या अंतराळ यानासारखे दिसू शकते, परंतु बऱ्याच वेळा ते केवळ पृथ्वीचे वातावरण असते जे सूक्ष्म पातळीवर जाणवणाऱ्या ऊर्जेचे रूप बदलत असते. ही इथेरियल जहाजे मानवतेला तिच्या अदृश्य संबंधांची आठवण करून देण्याचे काम करत असतात. ध्रुवीकृत वास्तवाच्या पोलराइज्ड रिअलिटीच्या अंतर्गत आर्क्टुरसने आपल्या उत्क्रांत होणाऱ्या स्वरूपाचे इतर पैलू प्रतिबिंबित करण्यासाठी एक समरूप क्षेत्र निवडले आहे. त्याचे हे समरूप क्षेत्र म्हणजे अँटारेस. अँटारेस ज्येष्ठ नक्षत्र नावाचा प्रदेश आहे. डायमेन्शनल गेटवे किंवा क्रॉसरोड्स. अँटारेस आणि आर्क्टुरस याचे एकत्रीकरण होते, जे या प्रदेशातील ऊर्जेचा एक प्रमुख केंद्रबिंदू म्हणून कार्य करते. पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या बहुतांश चेतना केवळ आर्क्टुरस कंपनातूनच प्रवास करतात, परंतु असे काही इतरही आहेत जे आर्क्टुरस पर्यंत पोहोचण्यापूर्वी अँटारेसमधून जाणे निवडतात. हे ते लोक असतात जे व्यापक चेतनेचे नमुने, मॅट्रिक्स आणि सेल्युलर इव्होल्यूशन मध्ये थेट काम करत असतात. अँटारेस हा आकाशगंगेच्या पृथ्वीच्या चतुर्थांश भागाचा किंवा आणि अँड्रोमेडा दीर्घिकेचा बहुआयामी जोडणी बिंदू, डायमेन्शनल कनेक्शन पॉइंट देखील आहे. अँटारेस अँड्रोमेडाची ही जोडणी अस्तित्वाच्या आणि चेतनेच्या अशा अमूर्त संकल्पनांना ऊर्जा देते, ज्या भौतिक वंशांना त्यांच्या वारशाची आठवण करून देण्यासाठी आणि पर्यायाने त्यांच्या भूतकाळाचे रूपांतर करण्यासाठी आवश्यक असतात. या पुस्तकात शोध घेतलेल्या इतर बहुतांश वंशांचे पृथ्वी ग्रहाशी अधिक वैयक्तिकृत करार आहेत. आर्क्टुरसचा संबंध अत्यंत प्रवाह आणि लवचिक आहे, परंतु ते तितकाच महत्त्वाचा आहे. जर कोणी या कथेतील इतर पात्रांची तुलना एखाद्या वैश्विक सूपमधील घटकांशी केली तर ते सर्वजण त्यात चव कशी वाढवता येईल हे पाहतात. तथापि जर कोणी आर्क्टुरसची तुलना त्या सूपमधील बुलंद घट्टपणाशी केली तर हे स्पष्ट होते की आर्क्टुरन कंपन हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जो या सर्वांना एकत्र बांधून ठेवतो. पृथ्वीवर आर्क्टुरन ऊर्जेच्या अनेक प्रकटीकरणांचा शोध घेतला जाऊ शकतो. पहिले म्हणजे असे म्हणता येईल की आर्क्टुरस आणि सिरियस एकत्र मिळून एक भागीदारी तयार करतात.
जिथे आर्क्टुरस भावनिक उपचारांवर काम करतो, तिथे सिरियस भौतिक उपचारांना सुलभ करतो. इजिप्शियन लोकांना हे ठाऊक होते आणि त्यांच्या विधींमध्ये त्यांनी मदतीसाठी आर्क्टुरन सिरियस मॅट्रिक्सच्या ऊर्जेचे आवाहन केले होते. मोडी यांच्या लाईफ आफ्टर लाईफ मधील एका वृत्तांतात नमूद केले आहे की माझ्यासमोर एक तेजस्वी पांढरा प्रकाश प्रकट झाला. तो प्रकाश इतका तीव्र होता की मी त्या पलीकडे पाहू शकत नव्हतो, परंतु त्याच्या सान्निध्यात जाणे अत्यंत शांत आणि अद्भुत होते. पृथ्वीवर यासारखा दुसरा कोणताही अनुभव नाही. मृत्यूनंतर आर्क्टुरन कंपनात प्रवेश करण्याची तुलना या अनुभवाशी केली जाऊ शकते. अनुबिस म्हणून ओळखली जाणारी इजिप्शियन देवता ही एक थेट सिरियन मूळ रूप होती. सिरियन आर्कटाइप होती, परंतु तिने आर्क्टुरन ऊर्जेसोबत काम केले. अनुबिसने जीवांना पाताळ लोकात म्हणजेच ॲस्ट्रल क्षेत्रात किंवा भौतिक मृत्यूच्या प्रक्रियेतून मार्गदर्शन केले. तिथे सिरियस आणि आर्क्टुरस या दोघांच्या ऊर्जेने आत्म्यासोबत उपचाराची प्रक्रिया सुरू केली. अनुबिसच्या रूपात कोल्ह्याचे किंवा सिरियस डॉक्टारमधील कुत्र्याचे सादरीकरण हे एक स्पष्ट संकेत आहे की इजिप्शियन लोकांना या संबंधाची जाणीव होती. अनुबिसने एक सिरियस मूळ रूप म्हणून मृत आत्म्याला आर्क्टुरस क्षेत्रात नेले जिथे उपचार घडतात. ओरियन जसे परस्पर मानवाचे विरोधी किंवा ध्रुवीकृत स्वरूप दर्शवतो, तितक्याच मोठ्या प्रमाणावर आर्क्टुरस एकात्मकता इंटिग्रेशन दर्शवतो. मर्लिनच्या मूळ रूपाला बऱ्याचदा एक पूल म्हणून संबोधले गेले आहे. जेव्हा दोन परस्पर विरोधी विचारसरणी एकत्र येण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांचे विलिनीकरण होण्यापूर्वी ते दोघेही ज्यावर उभे राहू शकतील अशी एक सामायिक भूमी असणे आवश्यक आहे. म्हणूनच मर्लिन हा स्फोटक ओरियन आणि उपचार करणाऱ्या आर्क्टुरस यांच्यामधील एक पूल आहे. तो ती सामायिक भूमी आहे ज्याची ऊर्जा केवळ पृथ्वीसाठीच नाही तर ध्रुवीयतेचा अनुभव घेणाऱ्या प्रत्येकासाठी किती महत्वाची आहे हे स्पष्ट आहे. जादू ही विचारांमधील संघर्षातून तयार झालेली एक ठिणगी आहे जी परिवर्तनाला प्रज्वलित करते. पृथ्वीच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळास आर्क्टुरन्स तात्पुरत्या स्वरूपात दृश्यमान होण्यासाठी स्वतःला पुरेसे डेन्सिफाय करण्यास सहमत झाले. त्यांनी लेमुरिया नावाच्या सुरुवातीच्या संस्कृतीशी उपचाराची कौशल्ये शिकवून संवाद साधला. या संवादांची स्मृती अनेक पिढ्यांपर्यंत पुढे नेली गेली. जेव्हा लेम्युरियन्सनी पृथ्वीच्या अनेक भागांमध्ये स्थलांतर केले, तेव्हा या आठवणी त्यांनी स्वतःबरोबर नेल्या. ईस्टर आयलँड्सचे पुतळे हे त्यांच्या थेट संवादाच्या भौतिक रूपात शिल्लक राहिलेल्या काही मोजक्या कल्पनांपैकी एक आहेत. या पुतळ्यांचा उद्देश हा घनीभूत आर्क्टुरन्सचे प्रतिनिधित्व करणे इतका नसून त्यांना आदरांजली वाहणे हा आहे. पुतळ्यांची स्थिती आकाशाच्या दिशेने क्षितिजाकडे पाहणारी आहे, जी आर्क्टुरन्सच्या परतीची वाट पाहत आहे. मानवतेला त्यांच्या परतीची वाट पाहण्याची कधीच गरज पडली नाही. ती ऊर्जा सुरुवातीपासूनच इथे उपस्थित आहे. जर एखाद्याने बाहेरील जगाकडे पाहण्याऐवजी स्वतःच्या आत पाहिले तर ते सापडू शकतात. ते आपल्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत उत्क्रांत झालेला मानवी वंश आहेत. ते मानवतेला आठवण करून देतात आणि उत्क्रांतीच्या भव्य आवर्तनामध्ये स्पायरलमध्ये तिला पुढे ढकलतात. घर तिथेच असते जिथे हृदय असते आणि हृदय हाच आर्क्टुरसचा मार्ग आहे. टीप: जे लोक वॉक-इन्स असल्याचा दावा करतात त्यापैकी अनेकांनी एक अधिक सामान्य अनुभव घेतलेला असतो, ज्याला सोल ब्रेडिंग, आत्म्याची वेणी गुंफणे असे म्हटले जाऊ शकते. ही प्रक्रिया आत्म्याच्या स्वतःच्याच ऊर्जेची उच्च फ्रिक्वेन्सी आत घेऊन येण्याची पद्धत आहे. चेतनेची अदलाबदल नव्हे. गफलतीने याला एखाद्या नवीन चेतनेचा प्रवेश समजला जाऊ शकते, तर प्रत्यक्षात ही मूळ चेतनेचीच एक उच्च पायरी आणि तिचे एकत्रीकरण इंटिग्रेशन असते. वीडियोस बनाने हैं फिल्मोरा है ना,